नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या सेशनमध्ये बघितलं होतं की कुठले क्वेश्चन्स येणार आहेत, बरोबर आहे. सेकंड एपिसोडमध्ये काय झालं, मॅमनी सगळे एचआरचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी आणि एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगितलेले आहेत. ठीक आहे, त्याचे फीडबॅक एवढे भारी आले दोन्ही पण सेशनचे. तर आजचा आपला तिसरा एपिसोड आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ठीक आहे, याच्यात आज आपण बँकिंगचे जे क्वेश्चन्स राहणार आहेत तर ते जेवढे लवकर होतील तेवढ्या लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सगळे हे पॉईंट टू द पॉईंटच आहेत. ठीक आहे, पॉईंटच मांडले जात, पूर्ण एक्सप्लेन करत बसणार नाही मी तुम्हाला. आणि इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला सगळंच भारूनच सांगायचं. इंटरव्ह्यूमध्ये कधीही बोलताना टू द पॉईंटच असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. लाईक आता व्हॉट इज बँक, तर तिथं आता मी दोन गोष्टीसाठी मांडलं तिथं की RBIच्या रेग्युलेशन ॲक्ट 1949 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे ती, आणि एक साधी सिंपल आपली जी सांगतो आपण जी बोलताना वापरतो डेफिनेशन अशा याच्यात. तर सगळे पॉईंट भरपूर आहेत पुढे, तर ते सुरू करू आपण, चालेल. तर पहिला प्रश्न आपल्याला समजा मोस्ट ऑफ द टाइम विचारायचं व्हॉट इज बँक. ठीक आहे, इंट्रोडक्शन वगैरे याच्यावरचे क्वेश्चन झाले तुमचे की प्रश्न येतोच. मॅडमनी जी गोष्ट सांगितली होती त्याच्यात की कुणीच प्री डिटर्माइंड माइंडने बसायचं नाही इंटरव्ह्यूमध्ये. प्री डिटर्माइंड माइंड लाईक प्री डिटर्माइंड जायचं नाही. काय रे लक्षात, प्री डिटर्माइंड बसायचं नाही की हा क्वेश्चन येईलच मला म्हणून. ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सो व्हॉट इज बँक, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये काय सांगितलेलं आहे बँकिंगची डेफिनेशन. बँकिंग इज द ॲक्ट ऑफ एक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग और इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिट्स आर रिपेएबल ऑन डिमांड्स और अदरवाइज अँड कॅन बी विड्रॉवेबल बाय चेक ऑर्डर और अदरवाइज. आलं लक्षात. ही आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या नुसार, म्हणजे RBI थ्रू जर डेफिनेशन विचारली तुम्हाला ही सांगायची. अदरवाइज तर आपल्या बेसिक भाषेत बँक काय करतं, एक्सेप्ट डिपॉझिट, ठीक आहे, प्रोव्हाइड लोन्स अँड ऑफर्स व्हेरियस फायनान्शियल सर्व्हिसेस, इट्स कॉल्ड ॲज बँक. एवढा आन्सर दिला तरी चालेल. नेक्स्ट आहे हाऊ डज बँक मेक प्रॉफिट. आता बँक प्रॉफिट कसा करते, बाय बॉरोइंग मनी. ठीक आहे, शब्द लक्षात घ्या फक्त. बाय बॉरोइंग मनी फ्रॉम डिपॉझिटर्स अँड लेंडिंग इट टू अदर्स ॲट हायर इंटरेस्ट रेट. lending it to others at higher interest rate. याची PPT PDF वगैरे भेटणार. आलं लक्षात. आणि हा एक प्रश्न असा येतो की बाबा आणखी काय असतं चार्ज, म्हणजे त्याचा डायरेक्टच म्हणतो तुम्हाला कधी कधी इंटरव्ह्यूवर की जे पैसे जो आहे समजा डिपॉझिट आणि लेंडिंगच्या व्यतिरिक्त बँक प्रॉफिट कसा कमवते, तर त्याचं आन्सर काय यायचं, चार्ज फीज फॉर सर्व्हिसेस सच एज ATM विड्रॉल, अकाउंट मेंटेनन्स, मनी ट्रान्सफर, हे जे असतात पेनल्टीज लावतोय. ठीक आहे, त्याच्यानुसार हे ॲडिशनल चार्जेस असतात. ठीक आहे, जिथनं आपण बँक पैसे कमवते. आणखी कुठल्या गोष्टी आहेत, इन्व्हेस्टिंग इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, प्रोव्हाइडिंग वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, आणि बाकीच्या इंटरेस्ट फीज वगैरे जे असते इन्व्हेस्टमेंटवर त्या गोष्टीपासून. कळालं याच्यातले महत्त्वाचे मुद्दे. बरं, व्हॉट आर द अदर सोर्स ऑफ इन्कम, मी जसं आधीच बोललो कुठले कुठले, फीज अँड चार्जेस, ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्कम, वेल्थ मॅनेजमेंट अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस, सिक्युरिटीज, आणि कार्ड इश्युअन्स अँड मर्चंट फी. कार्ड जे आपले कार्ड असतात, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, त्याच्यापासून ते पैसे कमवतात. एक्स्ट्रा हे जे आहेत ते सोर्सेस. नेक्स्ट, फंक्शन ऑफ बँक. बँकचे फंक्शन काय, तर हे इकडचं मी जे लिहिलेलं आहे ना हे फक्त आता तुम्हाला समजण्यासाठी आहे. ठीक आहे, पण तुमचं महत्त्वाचं काय बोलताना हे नाही इकडलं सांगायचं. काय सांगसाल, एक्सेप्टिंग डिपॉझिट, प्रोव्हाइडिंग लोन्स अँड क्रेडिट, मनी ट्रान्सफर अँड पेमेंट, फॉरेन एक्सचेंज, वेल्थ मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट, डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस. हे आहेत बँकिंगचे फंक्शन्स. नेक्स्ट, टाईप्स कुठले कुठले बँकचे, कमर्शियल बँक, सेंट्रल बँक, कॉपरेटिव्ह बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, डेव्हलपमेंट बँक आणि पेमेंट बँक. कळालं. याच्यात स्मॉल फायनान्स बँक टाकायचे राहिल्या वाटतं, ते एक लक्षात घ्या. ठीक आहे, स्मॉल फायनान्स बँक राहिलेली याच्यातले टाईप करायचं, चालेल. तर आता कमर्शियल बँक काय करतात, ऑफर सर्व्हिसेस लाईक सेव्हिंग अकाउंट, लोन्स अँड इन्व्हेस्टमेंट. मग एक्झाम्पल HDFC, SBI बँक असतात. सेंट्रल बँक कुठली आपली, RBI सगळ्यांना माहिती आहे, रेग्युलेट करते मॉनिटरी सिस्टीम आणि प्रिंट करन्सी करते आपली ती. ठीक आहे. कॉपरेटिव्ह बँक कुठल्या आहेत, ओन बाय मेंबर्स अँड प्रोव्हाइड लोन्स ॲट लोअर इंटरेस्ट रेट. ठीक, कॉपरेटिव्ह बँकचं आपल्याला माहिती आहे ना, सगळ्यांनी ऐकलं असेल की ही जी कॉपरेटिव्ह बँक असते ती मेंबर्सपासून बनते. जे मेंबर्स असतात ते कॉपरेटिव्ह सोसायटी बनवतात आधी, देन तिला ते
बँकेमध्ये ट्रान्सफर करतात. इन्व्हेस्टमेंट बँक कुठले असतात, ज्या हेल्प करतात बिझनेसला रिस्क कॅपिटल असिस्ट मर्जरसाठी. देन डेव्हलपमेंट बँक असतात फंड इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रियल प्रोजेक्टसाठी, जशी नाबार्ड आहे आपली. देन डिजिटल बँक फॉर स्मॉल ट्रान्झॅक्शन, पेटीएम पेमेंट बँक आहे, ठीक आहे, एक्झाम्पल. नेक्स्ट मध्ये व्हॉट इज आरबीआय. आरबीआयवर प्रश्न विचारला सगळ्यात पहिले काय म्हणायचं, इट इज अ सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. इस्टॅब्लिश का झाली 1 एप्रिल 1935ला. कशासाठी आहे, ज्या मॉनिटरी पॉलिसी, देन करन्सी इश्यू करण्यासाठी, नंतर बँकिंग सिस्टमला सुपरवाइज करण्यासाठी. ह्या तिच्या मेन गोष्टी आहेत. मॉनिटरी पॉलिसी फॉर्म करायची, इश्युइंग करन्सी आणि सुपरवायझिंग द बँकिंग सिस्टम इन इंडिया. नॅशनलाइज कधी झाली होती आरबीआय, 1 जानेवारी 1949ला. नंतर आरबीआयचे फंक्शन्स काय आहेत, आपण जसं बोललो आरबीआयचे फंक्शन मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करणे, करन्सी इश्युअन्स करणे, रेग्युलेशन ऑफ बँक, ज्या बँक असतात त्या सगळ्या रेग्युलेट करणे भारतातल्या. देन फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, फायनान्शियल इन्क्लुजन अँड डेव्हलपमेंट. नंतर काय, आरबीआय ऑपरेट्स अंडर आरबीआय ऍक्ट 1934. आरबीआय कशाच्या अंडर येतं माहिती का, वर्क कशाच्या अंडर करतं ते, आरबीआय ऍक्ट आरबीआय इस्टॅब्लिश झाली होती कशा थ्रू, आरबीआय ऍक्ट 1934 थ्रू. तिचं हेडक्वार्टर आहे मुंबई, महाराष्ट्र, ठीक आहे. आरबीआयचे गव्हर्नर लक्षात घ्या, संजय मनोत्राजी हे गव्हर्नर आहेत आताचे 26वे. नंतर राजेश्वर राव डिप्टी गव्हर्नर आहेत, 3 डिप्टी गव्हर्नर आहेत, राजेश्वर राव रविशंकर स्वामीनाथन जानकी रमन. जे एमडी पात्रा होते ते आता जानेवारी महिन्यात 25 तारखेला रिटायर झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता सध्या 3च डिप्टी गव्हर्नर आहेत, चौथे डिप्टी गव्हर्नर येण्यासाठी वेळ लागेल थोडासा. इन केस जर मधात जर एखाद्याची अपॉइंटमेंट झाली तर लगेच येऊ शकतात. तर इंटरव्ह्यूच्या आधी तेवढं एक बघून घ्या. सध्या तरी 3च आहेत, IBPS PO पुरतं तरी 3च आहेत सध्या, ठीक आहे. बरं, आरबीआय मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीमध्ये किती मेंबर्स असतात, 6 मेंबर्स असतात, ठीक आहे. 3 आरबीआयचे, 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. मॉनिटरी पॉलिसीचे कमिटीचे मेंबर किती, 6 मेंबर्स आहेत, 3 आरबीआयचे, 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. आरबीआयचे कोण कोण आहेत, श्री संजय मनोत्राजी हे चेअरमन असतात. या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे चेअरमन सुद्धा आपल्या आरबीआयचे गव्हर्नर असतात. त्यांना 2 वोट करण्याचा अधिकार असतो, म्हणजे 6 जण यांच्यात आधी झालं, 3-3 वोट डिवाइड झाले तर मग परत एकदा जे चेअरमन आहेत आपले संजय मनोत्राजी म्हणजे गव्हर्नर ऑफ आरबीआय, यांना 2 वोटिंगचा अधिकार असतो. डॉक्टर राजीव रंजन आणि श्री राजेश्वर राव हे 3 कोण आहेत, हे आरबीआय थ्रू आलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू कोण आहेत, डॉक्टर नागेश कुमार हे नंतर श्री सौगाता भट्टाचार्य आणि प्रोफेसर रामसिंग, हे 3 आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंट केलेले. 6 मेंबर्स कसे असतात, 3 आरबीआयचे असतात आणि 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंट करतं. कळालं. यात 6 जणांची नावं लक्षात घ्या, नागेश्वर कुमार, सौगाता भट्टाचार्य, रामसिंग, हे 3 लक्षात राहा, संजय मल्होत्रा, राजीव रंजन आणि राजेश्वर राव. देन आरबीआय ऍक्ट 1934 आणि 1949चा फरक विचारला जातो भरपूर वेळेस. तर आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये काय सांगितलेलं, आरबीआय ऍक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, हा पण जानेवारी महिन्यात आला होता ना. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा कधी आला होता, जेव्हा आरबीआय ही नॅशनलाइज झाली होती. या ऍक्टने भरपूर जेवढे आरबीआयला हे दिलेले अधिकार बँक ऑपरेट्स करण्याचे, बँकेला लायसन देण्याचे, हे ऍक्ट थ्रू भेटले. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 थ्रू. तर डिफरन्स पाहून घेऊ. याने इस्टॅब्लिश केली होती आरबीआय ऍक्ट 1934ने इस्टॅब्लिश केली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि त्यांना त्यावेळेस मॉनिटरी ऑथॉरिटी होती. देन करन्सी इश्यू करायची, मॉनिटरी पॉलिसी, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटची, कंट्रोल इन्फ्लेशन, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, प्रोव्हाइड्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी. तर पहिले कोण करायचं सगळं, आरबीआय ऍक्ट 1934 थ्रू व्हायचं सगळं. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 ने काय झालं, याने रेग्युलेट बँकिंग ऑपरेशन्स इन इंडिया, grant RBI the power to license bank, inspect them and control mergers and closures, allow RBI to supervise banking activities to ensure financial stability, empowers RBI to take action against the bank violating regulations. ज्या म्हणजे प्रत्येक बँकेवर अधिकार आरबीआयला कोणामुळे भेटलेला आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मुळे. आलं लक्षात. फरक काय इथं दिलेलाच आहे, ठीक आहे, जे आपण बोललो तोच. नेक्स्ट 11 डिसेंबर 2024 संजय मल्होत्रा हे अपॉइंट झालेले आहेत, बरोबर आहे. 26वे गव्हर्नर आरबीआयचे सक्सेडिंग शक्तिकांत दासजी. व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी काय आहे, मॉनिटरी पॉलिसी काय करते, मॉनिटरी पॉलिसी काय करते, रेफर्स टू प्रोसेस बाय विच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोल्स द मनी सप्लाय, इंटरेस्ट रेट अँड लिक्विडिटी इन द इकॉनॉमी टू अचीव इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, कंट्रोल इन्फ्लेशन अँड प्रमोट ग्रोथ. आलं लक्षात.
मॉनिटरी पॉलिसी कुणाच्या रिकमेंडेशनवरनं स्थापन करण्यात आलेली आहे, तर हा प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. उर्जित पटेल कमिटीच्या रिकमेंडेशनवरनं. कळलं. 2016 साली 6 मेंबर्स कमिटी असली पाहिजे यांनी सांगितले. 3 RBIचे 3 गव्हर्नमेंटचे. 27 जून 2016 ही कमिटी स्थापन झालेली आहे. ठीक आहे. आणि कोण कंट्रोल करतं? द फायनान्शियल मार्केट्स ऑपरेशन डिपार्टमेंट, FMOD. हे जे डिपार्टमेंट आहे हे ऑपरेशनलाइज आहे मॉनिटरी पॉलिसीसाठी, जे मेनली डे टू डे म्हणजे दिनचर्यावरनं लिक्विडिटी मॅनेजमेंट करतं ऑपरेशन्स. आलं लक्षात. मीटिंग ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी आर हेल्ड ॲटलिस्ट 4 टाइम्स. कमीत कमी 4 वेळेस घ्यावं लागते. याच्या आधी 6 वेळेस झाली कधी 2021 साली. ही गोष्ट लक्षात घ्या. टाइम्स अ इयर अँड इट्स पब्लिश इट्स डिसाईड आफ्टर इच सच मीटिंग. एका मीटिंग नंतर ही गोष्ट डिसाईड होते की पुढची मीटिंग कधी असणार आहे. नंतर हा प्रश्न एक असतो, मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स काय आहेत. तर तुम्हाला टूल्स विचारायला काय सांगायचे? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR, ओपन मार्केट ऑप्शन, बँक रेट. ठीक आहे. तर हे कुठले आहेत? हे आहेत क्वांटिटेटिव्ह टूल्स. लक्षात घ्या. क्वांटिटेटिव्ह टूल्स आणि क्वालिटेटिव्ह टूल्स या 2 गोष्टीचा फरक लक्षात घ्या. आत्ता जो कंबाईनचा पेपर झाला, MPSCची गोष्ट आहे, कंबाईनचा पेपर झाला, त्याच्यामध्ये विचारलं होतं क्वालिटेटिव्ह टूल्स कुठले नाही आहे त्याच्यात. कोणत्या हे 4 ऑप्शन असतात त्यांना, त्या 4 ऑप्शनमधलं कुठलं टूल हे मॉनिटरी पॉलिसीचं क्वालिटेटिव्ह टूल्स नव्हतं. त्याचं आन्सर होतं ओपन मार्केट ऑपरेशन. त्यात ओपन मार्केट ऑपरेशन का? कारण की ओपन मार्केट ऑपरेशन हे क्वांटिटेटिव्ह टूल्स आहे. कळलं. क्वांटिटेटिव्ह टूलमध्ये येतं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR, ओपन मार्केट ऑपरेशन आणि बँक रेट. नेक्स्ट क्वालिटेटिव्ह टूलमध्ये मार्जिन रिक्रुटमेंट, मोरल सुएशन, क्रेडिट रेशनिंग, सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल. याच्यावर जास्त कोणीच विचारणार नाही. हा फक्त हे जे क्वालिटेटिव्ह टूल्स फक्त लक्षात ठेवा की असतात. याच्यात तुम्हाला जास्त विचारलं तर आन्सर सांगून द्या, नाही जमणार कारण की जास्त काहीच नाही. पण रेपो रेट काय असतो? द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू कमर्शियल बँक. कळलं. बरं. काय? इन्क्रीज इन रेपो रेट. जर रेपो रेट इन्क्रीज झाला तर काय होईल? हा एक प्रश्न येतो. तर ते काय? हायर इंटरेस्ट रेट. जर इंटरेस्ट रेट वाढला तर काय होणार आहे? मग तेव्हा रिड्यूस मनी सप्लाय टू कंट्रोल इन्फ्लेशन. कधी काय वाढवला जातो रेपो रेट? जर महागाई वाढली तर रेपो रेट वाढणार. रेपो रेट कमी केला कधी? जेव्हा मनी सप्लाय बूस्ट ग्रोथ, म्हणजे महागाई कमी असेल. काय म्हणतो महागाईच्या विरोधात शब्द? बरं. डिक्रीज इन रेपो रेट कधी? लोअर इंटरेस्ट रेट असतो. इन्क्रीज मनी सप्लाय टू बूस्ट ग्रोथ. आता एक लक्षात घ्या तुम्ही, इन्फ्लेशन कमी असेल तेव्हा डिक्रीज केला जातो रेपो रेट. त्याने काय होतं? इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होती. ठीक आहे. म्हणजे पैसा जास्त जातो मार्केटमध्ये. कधी? जेव्हा रेपो रेट कमी असेल तेव्हा ऑब्व्हियसली. ठीक आहे. आणि जेव्हा महागाई जास्त आहे तर मग मार्केटमधला पैसा त्यांना कमी करायचा असतो, तेव्हा काय केला जातो? रेपो रेट वाढवला जातो. आलं लक्षात. रेपो रेट वाढवला की बँक या पैसे जास्त घेणार नाहीत RBI कडनं. त्याच्यामुळे काय होईल? इन्फ्लेशन कंट्रोल होईल. लोक पण जास्त पैसे घेणार नाही. सेम रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट काय असतो? द रेट ॲट विच RBI बॉरोज मनी फ्रॉम कमर्शियल बँक्स. देन CRR हे काय असतो? पर्सेंटेज ऑफ बँक्स टोटल डिपॉझिट दॅट मस्ट बी केप्ट विथ RBI. RBI मध्ये प्रत्येक बँकेला CRR हा मेंटेन करावा लागतो. देन SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हे असतं पर्सेंटेज डिमांड ऑफ टाइम लायबिलिटीज. म्हणजे बँकेला स्वतःजवळ पैसे ठेवावे लागतात. तर मग ते पैसेच नाही, ते गोल्डच्या स्वरूपात ठेवा किंवा बॉन्ड्सच्या स्वरूपात ठेवा किंवा कॅशच्या स्वरूपात ठेवा. SLR हा बँकेला स्वतःकडे मेंटेन करावा लागतो. ओपन मार्केट ऑपरेशन काय असतं? ज्यामध्ये RBI बाय अँड सेल करते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओपन मार्केटमध्ये. ठीक. बँक रेट काय असतं? द बँक रेट ॲट विच RBI लेंड्स लॉंग टर्म लोन्स टू बँक. रेपो रेट सारखंच असतं, फक्त हा लॉंग टर्मसाठी असतो. नेक्स्ट मार्जिन रिक्वायरमेंट काय असतं? RBI सेट लोन टू व्हॅल्यू रेशो अफेक्टिंग हाऊ मच बँक्स कॅन लेंड. किती बँक पैसे देऊ शकते हे सुद्धा RBI ठरवते. नंतर RBI ॲडवाइसेस बँक टू फॉलो इट्स पॉलिसीज थ्रू इन्फॉर्मल मीन्स. मोरल सुएशन थ्रू काय होतं? RBI बँकेंना सांगते की बाबा तुम्हाला हे रूल्स आहेत, हे फॉलो करावं लागतील किंवा अशा गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. क्रेडिट रेशनिंग काय असतं? RBI लिमिट द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लोन इन स्पेसिफाईक सेक्टर. रिअलिस्टिक म्हणजे RBI सांगतं बँकांना की आता तुम्हाला एवढे पैसे या गोष्टीसाठी इतके द्यायचे, याच्यासाठी इतके द्यायचे, PSL साठी इतके द्यायचे. त्या गोष्टी RBI ठरवतं त्याचं क्रेडिट रेशनिंगमध्ये.
सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल, याच्यातून आता आरबीआय रिस्ट्रिक्ट करतो लोन फॉर स्पेक्युलेटिव्ह पर्पज, म्हणजे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी बँक आरबीआय रिस्ट्रिक्ट करते बँकेला, ते कशा थ्रू, सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल्स थ्रू. ठीक आहे. नेक्स्ट सबसिडीज ऑफ आरबीआय. आरबीआयच्या सबसिडीज किती आहेत, तर 5 आरबीआयच्या सबसिडीज आहेत. कुठली कुठली, एक DICGC, एक BRB आणि MPL, देन रिझर्व्ह बँक रिबीट, इफ्टास आणि RBIH, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस आणि रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब. तर सगळ्यात महत्त्वाची DICGC असती. का, कारण की ही लोन देते, म्हणजे तुमचे जे डिपॉझिट आहेत ते इन्शुअर्ड करते. तुमचे बँकेतले जे पैसे आहेत, जे आपण पैसे बँकेचा जेवढ्या भरोशावर ठेवतो ते कोणामुळे, तर DICGC मुळे. का, कारण की जर तुमची बँक डुबली तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत तुमचे पैसे परत मिळतात. कोणामुळे, DICGC मुळे. ठीक आहे. तिची इस्टॅब्लिशमेंट झाली 1978ला. हेडक्वार्टर आहे मुंबई आहे. प्रोव्हाइड्स इन्शुरन्स फॉर बँक डिपॉझिट टू प्रोटेक्ट डिपॉझिटर्स इफ बँक फेल्स. पर्पज तिचं असतं हे. BRB आणि MPL काय, इस्टॅब्लिश झाली 1995ला. हेडक्वार्टर बेंगलुरू आहे. काय करतं, प्रिंट करन्सी नोट्स फॉर आरबीआय. तर कुठल्या कुठल्या, म्हैसूर आणि सालबोनी. ठीक आहे. ह्या 2 ज्या प्रिंटिंग प्रेस आहेत त्या कोणाच्या अंडर येतात, BRB आणि MPL, म्हैसूरची आणि सालबोनीची. ठीक आहे. नाशिक आणि देवास या प्रायव्हेट येतात समजा. ठीक आहे. त्या दुसरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत, प्रायव्हेट नाही सॉरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत त्या. कुठल्या, नाशिक आणि सालबोनी. इथं लिहून ठेवतो वाटलं असतं. प्रिंटिंग प्रेस किती आहेत विचारलं तर लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. नाशिक, सालबोनी, म्हैसूर आणि देवास MP. ठीक आहे. हे महाराष्ट्र, ही मध्य प्रदेश. ठीक आहे. देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी या 4 प्रिंटिंग प्रेस आहेत आपल्या करन्सीच्या. देन रिबीट काय, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड प्रायव्हेट लिमिटेड. हिची स्थापना झाली 2016ला. हेडक्वार्टर आहे मुंबई. काय पर्पज, स्ट्रेंथन सायबर सिक्युरिटी अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर इन बँकिंग. ठीक आहे. फोकस काय असतं, डिजिटल पेमेंट, सिक्युरिटी जेवढे चालले तुमच्या IT रिस्क मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी कोणामुळे होतात, रिबीटमुळे होतात. देन इफ्टासची इस्टॅब्लिशमेंट 2015ची. हेडक्वार्टर आहे हैदराबाद. काय करतं, पर्पज काय, प्रोव्हाइड्स टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस टू बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. जे बँक आहेत त्यांना टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे, इफ्टासचं आहे. जसं NEFT, RTGS आणि अदर बँकिंग टेक्नॉलॉजी जेवढ्या आल्या आहेत त्या आलेल्या आहेत इफ्टासमुळेच. ठीक आहे. इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस. देन RBIH, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, हे 2021ला आत्ता उघडलेलं आहे. कुठेच हेडक्वार्टर बेंगळुरूला. कशासाठी, टू सपोर्ट इनोव्हेशन, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन इन द इंडियन फायनान्शियल सिस्टीम. चालेल. नेक्स्ट नाबार्ड. ठीक आहे. आता इथून नाबार्ड, एक्झिम बँक वगैरे या बँक आहेत. RBI झाली. नाबार्डचं काय, इस्टॅब्लिश डेट 1982. ऍक्ट होता 1981चा नाबार्डचा, इस्टॅब्लिश 1982ची. हेडक्वार्टर कुठलं आहे, मुंबईचं आहे. चेअरमन कोण आहे, मिस्टर शाजी केवी. ठीक आहे. MD कोण आहेत, मिस्टर गोवर्धन रावत सॉरी. डिप्टी MD कोण आहेत, डॉक्टर अजय कुमार सूद. टॅगलाईन काय आहे नाबार्डची, गाव बडे तो देश बडे. देन नाबार्ड ही डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. कशासाठी बनवलेली पण ही इथून लक्षात ठेवा. कशासाठी बनवलेली आहे, फोकसिंग ऑन द प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि व्हिलेज इंडस्ट्रीसाठी. नंतर हँडीक्राफ्ट आणि अदर रुरल क्राफ्टसाठी. ठीक आहे. मेन हिचा फोकस काय असतं, ॲग्रिकल्चर आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. ठीक आहे. की फंक्शन काय आरबीआयचे, रुरल क्रेडिट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रेग्युलेशन आणि फायनान्शियल इन्क्लुजन. देन सिडबी इस्टॅब्लिश का झाली 1990. खूप कमी मुद्दे दिलेत, तुम्ही एवढेच लक्षात ठेवा. सध्या जास्त कशात डोकं घालू नका, जास्त तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत. सध्या जे पण इंटरव्ह्यू आहेत त्याच्या संदर्भात, जेव्हा नाबार्डचा इंटरव्ह्यू असतो ग्रेड बीचा, तेव्हा त्याच्यात जास्त नाबार्डबद्दल विचारतात. सध्याच तुम्हाला फक्त एवढंच गरजेचं आहे. बरोबर दिसते ना हे, कारण हे बोल्ड झालेलं नाही खालच्या गोष्टी म्हणून. नेक्स्ट सिडबी काय, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर हिची इस्टॅब्लिशमेंट झाली 1990ला. हिचं हेडक्वार्टर कुठलं आहे, लखनौ. हेडक्वार्टर लक्षात ठेवा बरं सगळ्या बँकिंगची. आणि टॅगलाईन पण त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करेलच, सांगेल. ठीक आहे. टॅगलाईन काय, टू बी अ थॉट लीडर्स अँड टू क्रिएट अ मल्टीप्लायर इफेक्ट इन MSME स्पेस. सिडबी ही स्पेशली MSME साठीच आहे. जसं आपण म्हटलो की नाबार्ड कोणासाठी होती, ॲग्रिकल्चरल स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी, तशीच सिडबी ही MSMEवर जास्त फोकस करते. सिडबीचं विचार होतं MSMEवर जास्त भर द्यायचा. MSME शब्द हा आलाच पाहिजे तुमच्या तोंडून एकदा.
याचे एमडी आहेत श्री मनोज मित्तल, देन डिप्टी एमडी आहेत श्री सुदाता मंडल, देन श्री प्रकाश कुमार. 2 डिप्टी एमडी आहेत त्याला. चेअरमन आणि एमडी कोण आहे? श्री मनोज मित्तल. ठीक आहे. CDB is financial institution established to promote and support the growth of micro, small and medium enterprises in India. बस आतापर्यंत महत्वाचं आहे. कशासाठी? टू प्रमोट अँड सपोर्ट द ग्रोथ ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. जसं MSME म्हणतो ते. इंडिपेंडेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ही अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कोणाच्या अंडर येतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स येतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. फंक्शन्स काय आहेत RBI CDBचे? प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे लोन, इक्विटी, गॅरंटी द्यायचे MSMEला टू हेल्प देम ग्रो. देन डेव्हलपमेंट अँड प्रमोशन, असिस्ट इन द मॉडर्नायझेशन, टेक्नॉलॉजी अडॉप्शन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ MSMEची मॉडर्नायझेशन करायचं, त्या टेक्नॉलॉजी वाढवायची, अडॉप्ट करायच्यात. ह्या गोष्टी सगळ्या कोणामुळे होतील? CDBमुळे होतील. देन क्रेडिट स्कीम, नंतर पॉलिसी ॲडव्होसी, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह. हे झालेत CDBचे पॉईंट. नेक्स्ट एक्झिम बँक. एक्झिम बँक काय? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. इस्टॅब्लिशमेंट 1982. हेडक्वार्टर इथं मुंबई. स्लोगन काय? म्हणजे इथं स्लोगन आहे टुगेदर टुवर्ड्स टुमारो. टुगेदर टुवर्ड्स टुमारो. हिची एमडी कोण आहेत? हर्षा बंगारी. ठीक आहे. या हर्षा बंगारी मॅडम ह्या याच्या चेअरमन आणि एमडी आहेत. डिप्टी एमडी कोण आहेत? श्री तरुण शर्मा आणि दीपाली अग्रवाल. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश टू सपोर्ट इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड. कशासाठी? टू सपोर्ट इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड. ह्या ज्या गोष्टी अंडरलाईन करू तेवढंच लक्षात घ्या फक्त. ठीक आहे. इट इज गव्हर्नमेंट ओन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट प्रोव्हाइड फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट्स. याच्या बाहेर काहीच नाही सांगायची गरज आहे. एक्सिम बँकेबद्दल विचारलं, इकडले नाव सांगितलं, एवढं सांगितलं, दॅट्स इट. फंक्शन्स काय RBIचे? एक्सपोर्ट क्रेडिट फायनान्सिंग, देन इम्पोर्ट फायनान्सिंग, प्रमोटिंग एक्सपोर्ट, आपली जे एक्सपोर्ट करतो आपण भारतात त्याला प्रमोट करणे, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, टेक्निकल असिस्टन्स, ज्या पण कंपनी असतात त्यांना असिस्ट करणे. एक्झिम बँकेचे हे जी फंक्शन्स आहेत. IRDAI. ठीक आहे. IRDAI काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. इस्टॅब्लिश काय झाली? 1999 साली. हेडक्वार्टर इथं हैदराबाद. स्लोगन काय? प्रोटेक्टिंग इन्शुरन्स, प्रोटेक्टिंग इन्शुअर्ड. ठीक आहे. चेअरमन कोण आहेत? मिस्टर देबशिष पांडा. ठीक आहे. IRDAI कशासाठी आहे? इट इज द रेग्युलेशन बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरसीइंग अँड रेग्युलेटिंग द इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया. जशी RBI ही बँकांना रेग्युलेट करते तशी IRDAI ही इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट करते. काय फंक्शन्स आहेत IRDAIचे तसे? रेग्युलेटिंग द इन्शुरन्स, प्रोटेक्टिंग द पॉलिसी होल्डर्स इंटरेस्ट. ठीक आहे. प्रोटेक्टिंग द पॉलिसी होल्डर्स इंटरेस्ट. देन लायसनिंग अँड रजिस्ट्रेशन. जे एखादी इन्शुरन्स कंपनी बनवायची असेल ती लायसन आणि रजिस्ट्रेशन कोण देईल? IRDAI दिली. जर एखाद्याला पॉलिसी काढायची तर त्या पॉलिसीला अप्रुव्हल कोण देईल? IRDAI दिली. इथून पहिले तुम्हाला अप्रुव्हल घ्यावं लागेल. प्रमोटिंग फायनान्स लिटरसी. फायनान्स म्हणजे इन्शुरन्स सेक्टरबद्दल फायनान्स लिटरसी प्रमोट करण्याचं काम पण IRDAIचं आहे. ठीक आहे. देन सेटिंग प्रीमियम रेट. प्रीमियम रेट्स किती असले पाहिजे हे इकडनंच पहिले अप्रुव्हल घ्यावं लागतं. कन्झ्युमर डिस्प्यूट रिझोल्युशन हे पण इकडंच होतात. रेग्युलेटिंग फॉरेन पार्टिसिपेशन, किती FDI असला पाहिजे, काय असला पाहिजे, त्या सगळ्यांना पण रेग्युलेट कोण करतं? CDB करतं, IRDAI करतं. सेटिंग स्टँडर्ड्स, मॉनिटरिंग द फायनान्शियल हेल्थ ऑफ इन्शुरन्स. कळलं? नेक्स्ट टाइप्स ऑफ अकाउंट. हा एक प्रश्न येतो. याच्यातली कुठली राहिली का आता? एक्झिम बँक झाली, CDB झाली, IRDAI झाली. ठीक आहे. बरं, टाइप्स ऑफ अकाउंट जर काही राहिलं असेल, तुम्हाला वाटलं की याच्यात हे ॲड करायचं तर मला नक्की कळवा. ठीक आहे. बरं, सेव्हिंग अकाउंट कुठले कुठले आहेत? बरं, टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये काय येतात? सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. ठीक आहे. तर पहिले सेव्हिंग अकाउंटचं पर्पज काय असतं? डिझाईन फॉर द इंडिव्हिज्युअल्स टू सेव्ह मनी वाईल अर्निंग इंटरेस्ट. याच्यावर तुम्हाला जेव्हा तुम्ही जे आपण साधे पैसे जमा करतो सेव्हिंग अकाउंटमध्ये ज्यात इंटरेस्ट भेटतो, करंट अकाउंटमध्ये इंटरेस्ट भेटत नाही. ते इंटरेस्ट भेटतो, इथे भेटत नाही. हे बिझनेस आणि प्रोफेशनलसाठी असतं, डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी. FD काय असतं? हे हायर रेट ऑफ इंटरेस्ट प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. लमसम अमाऊंटला तुमच्या पर्पज काय? ऑफर्स अ हायर रेट ऑफ इंटरेस्ट फॉर डिपॉझिटिंग अ लमसम अमाऊंट फॉर फिक्स पिरियड. एका पिरियडसाठी असतं पण. ठीक आहे. हिचे फीचर्स काय असतात? द अमाऊंट कॅन नॉट बी विड्रॉन बिफोर मॅच्युरिटी विदाउट पेनल्टी. जर तुम्हाला आधी पैसे विड्रॉल करायचे असतील तर तुम्हाला मग पैसे म्हणजे पेनल्टी द्यावं लागेल त्याच्यासाठी, ते मॅच्युअर होण्या अगोदर जर तुम्ही त्याला विड्रॉ केलं तर. ठीक आहे. रिकरिंग डिपॉझिट काय असतात? इट अलाउज इंडिव्हिज्युअल्स टू मेक मंथली डिपॉझिट्स अँड अर्न इंटरेस्ट ओव्हर अ फिक्स पिरियड. ठीक आहे.
देन फीचर काय, सस्टेनेबल फॉर सिस्टमॅटिक सेव्हिंग. सिस्टमॅटिक सेव्हिंग करण्यासाठी ही गोष्ट एक भारी आहे. रिकरिंग डिपॉझिटवर मंथलीच नाही, तुम्ही डेली बेसिसवरही पैसे सबमिट करू शकता. ठीक आहे. देन NRI अकाउंट काय असतात, नॉन रेसिडेन्शियल इंडियन अकाउंट. ठीक आहे, फुल फॉर्म काय NRI अकाउंटचा, नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंट. तिचं पर्पज काय असतं, जे NRI आहेत त्यांना मॅनेज करायचे त्याचे फायनान्स भारतातले, त्याच्यासाठी. तिचे टाईप आहेत दोन, एक NRE नॉन रेसिडेंट एक्सटर्नल आणि एक NRO नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी, आणि एक FCNRA फॉरेन करन्सी अँड नॉन रेसिडेंट अकाउंट. हे याचे 3 टाईप येतात, पण एवढे खाली जायची गरज नाही, एवढं नाही विचारणार कोणी. NRI अकाउंट लक्षात घ्या. नंतर डिमॅट अकाउंट असतं, कशासाठी, जे तुम्ही होल्ड सिक्युरिटीज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट ऑफ फॉर इन्व्हेस्टर्स. ठीक आहे. काय, इसेन्शियल फॉर ट्रेडिंग इन स्टॉक, हे याचा फायदा आहे. बॉन्ड्स अँड अदर सिक्युरिटीज ऑन स्टॉक एक्सचेंज, हे सगळ्या गोष्टी कोणामुळे होतात, डिमॅट अकाउंटमुळे होतात तुमच्या. जॉईंट अकाउंट काय असतं, शेअर बाय 2 or more इंडिव्हिज्युअल्स ऑफ्टन फॉर फॅमिली ऑर बिझनेस पर्पज. हे झालेत जॉईंट अकाउंट. एवढे झाले टाईप लक्षात आले. ठीक आहे. कोणते, सेव्हिंग अकाउंट एक, करंट अकाउंट, FD अकाउंट, RD अकाउंट, शॉर्टकट लक्षात ठेवा, रिकरिंग डिपॉझिट, NRI अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि जॉईंट अकाउंट. चलेगा. नेक्स्ट, टाइप्स ऑफ ATM. ATMचे टाईप किती असतात, देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ ATM. ठीक आहे. कुठले कुठले, बेसिक ATM असतात, एक कॅश डिस्पेन्सर आणि एक कॉम्प्लेक्स ATM असतात. हे काय असतात, कॅश डिस्पेन्सर हे सिम्पल ATM असतात, ज्यातून फक्त तुम्ही कॅश विड्रॉल करू शकता, बरोबर आहे. आणि कॉम्प्लेक्स ATM मध्ये काय असतं, त्यात तुम्ही डिपॉझिट पण करू शकता, त्याच्यातून बिल पेमेंट पण करू शकता, आणि त्याच्यातनं पैसे पण काढू शकता. कॅश विड्रॉल तर होईलच, पण त्यात डिपॉझिटही करू शकतो आणि बिल पेमेंटही करू शकतो आपण त्याच्यावरनं. ठीक आहे. तर आता वेगळे असतात त्याच्यात पण. आणखी ATMचे प्रकार कुठले आहेत, एक ऑनसाईट आहेत, एक ऑफसाईट आहेत. ऑनसाईट म्हणजे यांच्या लोकेशनवर डिसाईड होते, ऑनसाईट आणि ऑफसाईट. जे बँकेत आहेत, ठीक आहे, और नियर बाय ते ऑनसाईट ATM. ऑफसाईट ATM कुठले, आउटसाईड बँक ब्रांचेस लाईक इन शॉपिंग मॉल, एअरपोर्ट, कुठे पण बाहेर असतात, जी मार्केटमध्ये वगैरे, ते असतात ऑफसाईट ATM. ह्याच्यात आता काही टाईप्स आहेत कलरवरनं. ATM विथ स्पेशल लेबल्स, काही लेबल्स असतात त्यांना. ठीक आहे, जसे व्हाईट लेबल, ग्रीन लेबल, येलो लेबल, पिंक लेबल, ऑरेंज लेबल, ब्राऊन लेबल. व्हाईट लेबल काय म्हणतात, रन बाय नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. व्हाईट लेबल कोण म्हणतात, रन बाय NB नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ग्रीन लेबल कुठले, जे ॲग्रिकल्चरल ट्रान्झॅक्शनसाठी होतात ते असतात, क्रॉप लोन किंवा सबसिडीसाठी ते असतात ग्रीन लेबल. येलो लेबल कोणासाठी असतात, फॉर ई-कॉमर्स. ठीक आहे, फॉर ई-कॉमर्स ट्रान्झॅक्शन, शॉपिंग आणि बिल पेमेंटसाठी. पिंक लेबल कोणासाठी असतात, वुमनसाठी असतात, यूज बाय वुमन टू अवॉइड लॉंग क्यूज. ठीक आहे. ऑरेंज लेबल काय असतात, यूज फॉर शेअर मार्केट ट्रान्झॅक्शन. ब्राऊन लेबल काय असतात, हे ऑपरेट केलेले असतात थर्ड पार्टीजनी. ठीक आहे, मशीन फ्रॉम बँक, त्या लीजवर मशीन घेतात बँकेकडनं आणि ऑपरेट करतात, त्याला ब्राऊन लेबल म्हणतात. लक्षात आलं. व्हाईट लेबल, ग्रीन लेबल, येल्लो लेबल, पिंक लेबल, ऑरेंज लेबल आणि ब्राऊन लेबल. ठीक आहे, असे झाले 6. नंतर ATMचे पेनल्टी, ज्या आता लेटेस्ट मध्ये झालेत मागच्याच महिन्यात, त्याच्यावरनं क्वेश्चन येऊ शकतो. ATMची लिमिट लक्षात घ्या. पहिले सगळ्यात पहिले ATM वर 5 ट्रान्झॅक्शन हे पर मंथ फ्री असतात. ठीक आहे. मग मी बँक चार्ज करतात, 21 रुपये चार्ज लागते तुमच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पासून 6व्या. बरं. आणि ATM ला जर 10 तासापेक्षा जास्त पैसे नसतील किंवा ते ATM एखादं चालू नसेल, तर त्याला RBI फाईन करते. किती, 10,000. RBI फाईन लावते त्याला 10,000 रुपयाचा. ठीक आहे. बरं. ठीक आहे. बरं, लगेच लक्षात घ्या. इसेन्शियल डॉक्युमेंट्स फॉर ओपनिंग बँक अकाउंट. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स इसेन्शियल असतात हे लक्षात घ्या. आयडेंटिफिकेशन प्रूफ. ठीक आहे. मग त्याच्यात काय येतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, जेवढ्या गोष्टी आधार कार्ड वगैरे येतात आयडेंटिफिकेशन प्रूफमध्ये, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे. देन ॲड्रेस प्रूफसाठी येतं तुमचं मोस्ट ऑफ द टाइम आधार कार्ड पण चालून जातं किंवा इलेक्ट्रिक बिल वगैरे ह्या गोष्टी येतात ॲड्रेस प्रूफमध्ये. पॅन कार्ड हे कंपल्सरी असतं. जर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म 18B भरावं लागतं वाटतं, 16B काहीतरी RBIच्या गाईडलाईननुसार. एक मिनिट थांबा, इथे मी मेन्शन केलेलं आहे ना. नाही वाटतं. ठीक आहे. बरं. देन पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतात 2.
ठीक आहे. इफ द अप्लिकंट डज नॉट हॅव पॅन दे मस्ट बी सबमिट फॉर्म 60. हां हे ते फॉर्म 60 भरावं लागतात. जर पॅन कार्ड तुमच्याकडे नसेल तर फॉर्म 16 भरावा लागतो. 60 ठीक आहे. खालीवर झालं ते. सिग्नेचर व्हेरिफिकेशन प्रूफ लागतं. ठीक आहे. सिग्नेचर व्हेरिफिकेशन प्रूफ काय असतं? क्रॉस साईन चेक असतो मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे. बरं, जर येणारा सेव्हिंग अकाउंट असेल तुमचं त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. तर एक्स्ट्रा डॉक्युमेंट एवढे तर लागतीलच. याच्या व्यतिरिक्त काय लागतं? व्हॅलिड विजा अँड पासपोर्ट लागतो. ओव्हरसीज ॲड्रेस प्रूफ लागतं. नंतर पर्सन आयडेंटिटी प्रूफ असतात ते PIO आणि OCI कार्ड. ठीक आहे, की तुम्ही इंडियन ओरिजिनचे आहे म्हणून. ठीक आहे, पर्सन फ्रॉम इंडियन ओरिजिन असं असतं ते. ठीक आहे. KYC डॉक्युमेंट्स इन्क्लूड काय असतात? KYC मध्ये काय काय लागतं? प्रूफ ऑफ आयडेंटिटी जसं आधार, पॅन, पासपोर्ट, वोटर ID एक्सेट्रा. प्रूफ ऑफ ॲड्रेस हा प्रश्न वेगळा असतो. ठीक आहे, KYC साठी प्रश्न विचारला तर लक्षात घ्या. प्रूफ ऑफ आयडेंटिटी लागतं, प्रूफ ऑफ ॲड्रेस लागतं आणि पासपोर्टसाठी फोटोग्राफ लागतो. कळलं? बरं, नेक्स्ट, जर करंट अकाउंट ओपन करायचं असेल त्याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात? कुठे? जर सोल प्रोप्रायटरशिप असेल, म्हणजे जर सिंगल माणूस असेल आणि त्याच्या अकाउंट नावाने बनवायचं असेल त्याला, तर बिझनेस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जसं स्टॉप टॅक्स किंवा GST रजिस्ट्रेशन. देन पॅन कार्ड ऑफ द प्रोप्रायटर. ठीक आहे, आणि प्रूफ ऑफ बिझनेस म्हणजे ट्रेड लायसन, MSME रजिस्ट्रेशन. ठीक आहे, किंवा इन्कम टॅक्स रिटर्न जो काय असतो ITR आपला, तो त्यांना दाखवावा लागतो. नंतर पार्टनरशिप फॉर्मसाठी काय? पार्टनरशिप डीड आणि पॅन कार्ड ऑफ द फॉर्म. ठीक आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ ऑफ द फॉर्म म्हणजे युटिलिटी बिल, रेंट ॲग्रीमेंट वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला ॲड करावं लागतात. चालेल लक्षात? तर आपण सध्याचं हे सेशन 30 मिनिटाचं ठेवू. छोटे छोटे सेशन आपण कव्हर करत राहू. तर एवढं सेशन मला वाटतं आजच्यासाठी बस राहील. तुमचे काय रिव्ह्यूज आहेत, तुम्हाला क्वेश्चन्स कसे वाटतात, कशाने भरपूर क्वेश्चन आहेत, तर लवकरात लवकर जसे होतील तुमचं पोहोचतील. ठीक आहे, चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.